आता त्याच्या पलीकडचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेड अशा प्रकारचं एक सीसीटीव्हीचं नेटवर्क हे आपण तयार करतोय. पाणी दे रे बाबा, बोलून बोलून घसा थांबतो. आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे. आणि म्हणून आपण एक अशा पद्धतीचं या ठिकाणी सीसीटीव्हीचं नेटवर्क तयार करतो. हे नेटवर्क पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पुण्याला सेफ सिटीमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित करेल. पुण्यामध्ये एक प्रकारे पोलिसांचे डोळे म्हणून हे काम करेल आणि या माध्यमातून आपण पुण्यामध्ये इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून, या संपूर्ण कॅमेऱ्यांचा वापर करून एक प्रकारे पुण्याची जी सिग्नलिंग सिस्टीम आहे ती देखील स्मार्ट केलेली आहे. त्याचा दुसरा टप्पा आपण करतो जेणेकरून आपल्याला सॅटेलाइटच्या माध्यमातून कुठे ट्रॅफिक आहे, कुठे तो चाललाय, कुठे कमी आहे, कुठे डायव्हर्ट केला तर आपण ट्रॅफिक कमी करू शकतो. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण पुण्याचं ट्रॅफिक जे आहे ते या ठिकाणी मॅनेज करू शकू. पुण्यामध्ये जी गावं आलेली आहेत, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी गावं आली.